बियाणा रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपण करणार आहे शाबू वडा. तर आपण शाबू वडा कसा करायचा ते बघून घेऊया. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर एक परात घेतले, त्यात आपण शाबू आहे ते रात्री भिजत घातलेले, ते सर्व शाबू छानपैकी भिजलेत. त्याला काढून घेऊया. त्यात 2 उकडलेले बटाटे होते, त्याला हाताने बारीक करून घेऊया. त्यातच हिरवी मिरची आहे ती बारीक करून घेतलेली आहे, ती सुद्धा टाकूया. चवीनुसार मीठ टाकूया आणि शेंगदाण्याचा कूट आहे तो जाडसर बारीक करून घेतलेला आहे, तो सुद्धा टाकूया. तर व्यवस्थित असं सर्व एकजीव करून घ्यायचं, छानपैकी कुस्करून घ्यायचं त्याला. ते व्यवस्थित असं कुस्करून झाले, त्याचे आपण छोटे छोटेसे टिक्कीवाणी गोल गोळ करून घेणार आहोत. त्याला असं छानपैकी पातळ असं शेप देऊया, गोल असं. तर सर्व एकसारखं आपण करून घेतले. तर तेल छानपैकी तापले, त्यात एक एक वडा आपण सोडून घेऊया. आणि गॅस फुलच ठेवायचा, म्हणजे तेलकट होत नाही. जर तुम्ही बारीक गॅसवर करणार असाल तर मग तेलकट होणार. फुल गॅसवर केलं ना तर जरासुद्धा तेलकट होत नाही. ते एक साईडने भाजून झाले, त्याला आपण शिस्तात करायचं, तेल उडू शकतं अंगावर. त्याला आपण पलटी मारून घेऊया. एक साईडने छानपैकी तळून झाले, त्याला उलटं करून परत एकदा तळून घेऊया व्यवस्थित असं. छानपैकी तळून झाले, त्याला आपण काढून घेऊया. बाकीचं दुसरं पण सेम तसंच तळून घेऊया. ते एक एक असं तेलात सोडून घ्यायचं, जेवढं तेलात मावेल ते कढईमध्ये तेवढं सोडून घ्यायचं. एक साईडनं भाजून झालं की त्याला पलटी मारून घ्यायचं. तर रेडी झालं आपलं शाबू वडा. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.